आपण शक्यतो लगेचच सुरू करू. कारण फक्त काही जण म्हणाले होते आम्ही येणार आहोत म्हणून जरा एक 5-10 मिनिट 5 मिनिटं वाट बघूया. आज 2025 मध्ये आपण परत एकदा भेटतोय. गेले काही महिने ब्रेक घेतलेला आणि आता परत भेटतोय, त्यामुळे मला छान वाटतंय सगळ्यांना भेटून. तर आजचा विषय म्हणजे आज 2025 मधली अमावस्या आहे. अमावस्येशी निगडीत काही समज गैरसमज असतात की अमावस्येशी निगडीत काही समज गैरसमज असतात. आता हल्ली बऱ्याच बऱ्याच गोष्टी लोक म्हणजे पॉझिटिव्हली घेतात. पूर्वी इतकं आता ते राहिलं नाहीये की अमावस्येला हे करू नये, अमावस्येला ते करू नये. पण मुळात अमावस्याला इंग्लिशमध्ये जसं आपण न्यू मून म्हणतो, तर न्यू मून हे म्हणजे अमावस्या हे एक लक्ष्मीचा दिवस आहे. म्हणजे जसं आपण लक्ष्मी पूजन दिवाळीतलं ते तर अमावस्येलाच असतं. तर तेव्हा एक नवीन सुरुवात होते आणि एका अर्थी आज हा एक खूप छान योग आलाय की आपलं जे 2025च पहिलंच हे मेडिटेशन होतंय ते अमावस्येलाच होतंय. आणि हा कोइन्सिडन्स आहे. म्हणजे मला लक्षात नव्हतं आज अमावस्या आहे. मला अचानक आठवलं की परवा 1 तारखेला चतुर्थी आहे माघी. त्यामुळे आज उद्याकडे जेव्हा तरी अमावस्या असण्याची शक्यता आहे. तर आता थोड्या वेळाने अमावस्या सुरू होईल, जेव्हा मेडिटेशन सुरू आहे तेव्हा. तर आजच्या मेडिटेशन विषयी थोडक्यात सांगते. आज आपल्याला नवीन वर्षाचं आपलं पहिलंच आहे, तर आपण न्यू क्रिएशन म्हणजे मग ते न्यू क्रिएशन काही असू शकतं. हा, 7:37 थँक्यू. अंजलीताईंनी लिहिलंय 7:37ला अमावस्या सुरू होते. पण ठीक आहे, काही हरकत नाही, आपण आधीच सुरू करूया. तर आजचा जो विषय आहे तो हाच आहे की जसं न्यू मून तसं आपण न्यू क्रिएशन. आता न्यू क्रिएशन म्हणजे तुम्ही स्वतःमध्ये बदल हाही विषय घेऊ शकता किंवा तुम्हाला जे काही अचीव करायचंय जे मॅनिफेस्टेशन म्हणतो आपण. आजकाल हा लाडका शब्द झालाय मॅनिफेस्टेशन सगळ्यांचा. तर तोच आपण घेऊया की आपल्याला जे काहीतरी अचीव करायचंय किंवा जे निर्माण करायचंय किंवा क्रिएट करायचंय क्रिएशन. तर ते आपण ते आपण घ्यायचा आहे आजचा विषय. त्यामुळे एक तुम्ही मनात ठरवायचंय. एक शक्यतो ठरवलं तर बरं होईल. तसं आपल्या अनेक इच्छा असतात, अनेक आकांक्षा असतात. पण वन ऍट अ टाइम जर घेतलं आजच्या दिवसासाठी तर छान की तुम्हाला काय नवीन सुरू करायचंय किंवा काय मिळवायचंय, अचीव करायचंय. एखादा गोल गोल सेटिंग जसं आपण म्हणतो तसं आपण गोल सेटिंग करूया. तर सुरुवातीला आपण मनातल्या मनात नेहमी जसा आपला हे संकल्प संकल्प सांगतो आपल्या मास्टर्सला, तसं आपण सांगायचंय. आणि थोडा वेळ डोळे मिटून विचार करू शकता तुम्ही की म्हणजे कधी कधी असं होतं ना, जर आता तुमच्या समोर एखादा जिन किंवा देव प्रकट झाले आणि तुम्हाला विचारलं सांग तुला काय हवंय, तर आपण कदाचित गडबडून जाऊ. म्हणजे ते वर माग असं नाही म्हणाल तर काय होईल. तसं काहीच कधी कधी होतं आपलं की आपल्याला अनेक गोष्टी असतात, असूही शकतात, नक्कीच काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यात. पण प्रायोरिटाईज आपण करू शकत नाही की आता आपल्याला कशाची म्हणजे काय महत्वाचं आहे या क्षणी. मग अनेक विचार यायला लागतात की नाही मला हे पण हवंय, नाही मला हे पण करायचंय, नाही मला हा पण बदल करायचा आहे, मला हे क्रिएट करायचंय किंवा हे मला मिळवायचंय. काही वेळा असं होतं की आपल्याला म्हणजे काही मटेरियलिस्टिक गोल्स आपले नसतात. म्हणजे जर आपलं कशी हे नसेल की मला हे हवंय ते हवंय घर हवंय गाडी हवी आहे कपडे हवे असं काही नसेल कदाचित. पण देर इज ऑलवेज म्हणजे आपण म्हणतो तसं की
चान्स असतोच आपल्याला स्वतःमध्ये सुद्धा बदल करणं. हाही एक आपल्याला म्हणजे आपण स्वतः आपल्यालाच न्यू क्रिएट करणं हे पण एक असू शकतं. की आता समजा एखादी सवय मला चांगली सवय एखादी मग वाचनाची असेल, मेडिटेशनची असेल किंवा व्यायाम करण्याची असेल, ही सवय मला नाहीये आणि ती लावून घ्यायची आहे. दॅट कॅन ऑल्सो बी युअर टुडेज इंटेन्शन, संकल्प. की जो आपल्यामध्ये स्वतःमध्ये फक्त दुसऱ्यात काही बदल करायचा हे नका कारण आपण काही करू शकत नाही दुसऱ्यामध्ये. दुसऱ्याने असं व्हावं, दुसऱ्याने तसं व्हावं हा आपला संकल्प असू नये. जो काही तुमच्या स्वतः बद्दलचा आहे तो आज संकल्प करायचा आहे. जसं आपण न्यू इयर रिझोल्युशन करतो, न्यू इयर भीतीमुक्त होणे किंवा लेट गो. छान, हे पण असू शकतं की म्हणजे तुमचा जो तुम्हाला जे काही स्वतःमध्ये बदल करायचा आहे तो तुम्ही घेऊ शकता. इट कॅन बी एनिथिंग. जसं आता लिहिलं होतं की भीतीमुक्त, कारण आपल्याला ह्याही गोष्टी असतात म्हणजे जसं आपल्या मटेरियल गोष्टी फुलफिल होतात किंवा मे बी दॅट आर नॉट प्रायोरिटी, पण काही असे आपले ट्रेट्स तयार झालेले असतील, अँझायटी किंवा ओव्हर थिंकिंग किंवा फिअर, असं हे जे तयार झालं असेल तर त्याच्यातून मला मोकळं व्हायचंय हाही एक संकल्प असू शकतो. एकाने सुचवलं होता छान. तर आणि आज छानपैकी आहेच न्यू अमावस्या, मौनी अमावस्या आहे म्हणेन. त्याचं महत्व आहे. म्हणजे सगळंच योगायोग म्हणतोच ना. उद्या सायन्स 5व्या वर्षात अरे वा. अरे वा. मला आता समजा ते काही करायचं असेल की जगभर माझ्या हो नक्की. मटेरियल आउटर जे असतं ते सगळं मटेरियल आणि तुम्हाला तुमच्यातला बदल की म्हणजे जसं स्वभावात बदल करायचा आहे किंवा सवयींमध्ये बदल करायचा आहे. कारण माझ्या पहिल्यापासून खूप सवय आणि त्यांच्यापासून सुरू केलेला आता आज बघितलं मी सो मागच्या वर्षी तुला बोलवले ना. हो तेच मी आठवत होते आताच. आलंच आठवण. ते घेऊ शकतो अगदी अगदी. म्हणजे मी तुला म्हणेन की तुझं असं एखादं फिक्स म्हणजे काय म्हणतो त्याला एक अमाऊंट म्हणजे मे बी तुझी सेल्स टर्न ओव्हर म्हणतो ती अमाऊंट किंवा कस्टमर्सची अमाऊंट. म्हणजे आता समजा तू म्हणालीस 1,000 तर तसं 5,000 होते किंवा 5,000 झालेले आहेत कस्टमर्स किंवा तुझा टर्न ओव्हर समजा आता 1,00,000 असेल तर 10,00,000 झालेला आहे. म्हणजे एक अमाऊंट असं एक सर्टन हे दिलं ना तर ते जास्तीच नाही की म्हणजे आपण एनर्जी क्रिएट केली, संकल्प केला, त्याला नक्की काय अचीव करायचं. म्हणजे आता माझा बिझनेस फळफळ दे प्रॉस्परस होऊ दे मी असं हे एकदम जनरल किंवा भेग झालं. त्याला निश्चित दिशा मिळाली तर तसं तशा पद्धतीचा होत जाईल. किंवा आता समजा तुला स्वतःमध्ये बदल करायचा आहे की मला अत्यंत राग येतो तर ते मला शांत मी क्रिएट करायची तर त्याला एक हे द्यायचं ते मी 31 जानेवारी पर्यंत मी अतिशय पीसफुल झालेली आहे असं. म्हणजे त्याला पण एक सर्टन काय म्हणतो त्याला एक डेट किंवा काहीतरी असं एक क्लोजर आलं पाहिजे की हे आता आज मी थोडस सांगायचं राहिलं की तुम्ही वही पेन घेऊन या तर घरी जाऊन लिहिलं तरी काही हरकत नाही. पण जेव्हा आपण म्हणजे हा माझा नवीन एक वर्षाचा एक अनुभव सांगते की मी जेव्हा लिहायला सुरुवात केली ना हे अरे वा छान. तर मी जेव्हा हे लिहायला सुरुवात केली तर मला असं जाणवलं की ते घडतंय. म्हणजे आता या वर्षात मी एक चाक्षुषी विद्याचा संकल्प पूर्ण केला 12 दिवसाचा जो संक्रांतीला सुरू झाला. मग तेव्हा पण मी असं केलं म्हणजे आतापर्यंत कसं व्हायचं की एखादं मी ठरवायचंय की हा रोज मेडिटेशन करायचं असं मनात ठरवायचं पण व्हायचं नाही. मग 2 दिवस करायचंय मग तिसऱ्या दिवशी राहिलं. मग आता तिसऱ्या दिवस गेला, चौथा दिवस आला की जाऊ दे आता काल पण राहायला आता कंटाळा आला वगैरे असं. मग आता जेव्हा मी म्हणून आता मी असं माझ्या डायरीत असं लिहिलंय
तर आता सध्या माझं एक चॅलेंज पूर्ण झालंय. हे मला सांगायला तुम्हाला खूप आनंद होतोय आणि तुम्ही पण ते करून बघा जर तुम्हाला जर एखादं ठरवलेली गोष्ट तुमची पूर्ण होत नसेल तर ते पूर्ण म्हणजे ते झालं म्हणजे एक हे पूर्ण झालं एक ठरवलेली गोष्ट. तर तसं आता मी स्वतःला आजकाल नवीन निघाले ना योगा चॅलेंज, अमुक चॅलेंज तमुक चॅलेंज, तसं मी रीडिंग चॅलेंज घेतलंय स्वतःला. म्हणजे टू स्टार्ट विथ हे वाचन एकदमच बंद झालं होतं त्याच्यामुळे टू स्टार्ट विथ मी असं लिहिलं की एक तरी मिनिमम पान मी वाचणार असं 21 डेज करायचं. पण त्यातले 10-12 दिवस झाले आणि मग माझ्या लक्षात आलं की सुरुवातीला एक पान असं कंटाळत मी वाचत होते आणि आता 10 दिवसात माझी 10-15 कधी 25 वगैरे पण होतात. पण जेव्हा असं ते आपण लिहितो तेव्हा ते आपण करू शकतो, अचीव करू शकतो. हे माझ्या अनुभवावरून मी सांगते. तर तुम्ही आत्ता समजा नसेल कागद पेन तरी काही हरकत नाही, तुम्ही नंतर लिहा, इट्स ओके. कारण अजून तसंही अमावस्या सुरू नाही झाली. हा चाक्षुषी विद्या म्हणजे आपल्याला ते सूर्योपासनेतला एक प्रकार आहे. चाक्षुषी विद्या हे एक स्तोत्रासारखं एक काय म्हणता येईल त्याला उपनिषद म्हणजे जसं आपलं हे आहे अथर्व शीर्ष तसं चाक्षुषी. तर ते 12 वेळा म्हणायचं आणि तो बेसिकली ते सूर्योपासना असल्यामुळे म्हणजे आता आरोग्य आता आपल्याला पृथ्वीवर सगळंच जे चालतं ते सूर्यामुळे चालतंय. त्यामुळे तुम्ही कोणताही विषय घेतला तरी तो सूर्य उपासनेला पूरक आहे. म्हणजे सूर्य उपासना त्याच्यासाठी पूरक असते. कारण आता समजा तुम्हाला क्लॅरिटी हवी आहे तरी पण किंवा चाक्षुषी म्हणजे चक्षु डोळ्यांचे आरोग्य. तर डोळे म्हणजे नुसतंच बाहेरची दृष्टी नाही तर ज्याला आपण थर्ड आय ॲबिलिटी म्हणतो त्याच्यासाठी म्हणजे अंतरदृष्टी. माझ्यातलं हेही आपल्याला बघता आलं पाहिजे आतलं आणि आध्यात्मिक ज्याला म्हणतो तशा अर्थी पण ते आहे. तर असं त्याचं खूप बहुआयामी म्हणतो तसं त्याचे उपयोग आहे आणि त्याचे खूप अनुभव माझ्या आईने घेतले आणि आता मी पण ते एक पूर्ण केलं शिकले. म्हणजे इथे संवाद मध्येच ते आहेत मी तुला पाठवेन ग्रुपवर पाठवेन. होता चाक्षुषी विद्या एक व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओ मध्येच ते 12 वेळा म्हटलेलं. त्यामुळे वी कॅन जस्ट लिसन टू इट. म्हणजे बाकी वेगळं काही करायचं नाही आणि जसं आपण नेहमी संकल्प करतो रामरक्षा म्हणताना श्रीसुक्त म्हणताना तसं संकल्प करायचा. संडेला ते केलं तर छान असतं. पण आता संक्रांत झाली म्हणून मी सलग 12 दिवस केले. माझी आई दर रविवारी करते. तर तसं ते संकल्प सोबत की मी 12 दिवस हे म्हणेन आणि हे पूर्ण झालेलं आहे संकल्प. म्हणजे समजा आता आरोग्य असेल मी एक्झाम्पल दिलं आरोग्याचं फक्त दोन्ही आहे. रविवारी फक्त तू म्हणू शकतेस रविवार पासून दररोज 12 दिवस करू शकतेस. कारण सपोज ते जास्त म्हणजे ते थोडं बॅलन्स ह्याच्यात करायला लागतं. कारण जसं आपल्या इथे ताप वाढत जातं ना मार्च एप्रिल मे तर तसं ते केलं दररोज केलं ना तर ते हेवी होतं आणि हे पण सांग करायचं ते आपण फक्त ऐकतोय. दॅट इज मला वेळ ऐकतेस ना हा म्हणजे त्या व्हिडिओ मध्ये 12 वेळा ऑलरेडी आहे. आणि त्याच्यात ते लिरिक पण आहेत म्हणजे त्यामुळे आपण म्हणू पण शकतो. मनात म्हटलं तरी चालतं कारण की माझा असा अनुभव आहे की ते थोडं इतकं हेवी झालं की मी ते 12 वेळा कंटिन्यू म्हणूच शकले नाही. 2-3 वेळा म्हटल्यावर मग मी मनात म्हणते असं त्याचं ते थोडं पॉवरफुल आहे किंवा मी थोडीशी हे आहे ते रथसप्तमी पर्यंत करायचंय ना? हा रथसप्तमी पर्यंतही चालेल. मी 12 दिवसाचा घेतला होता. आता तुम्ही कारण ते ऍक्च्युली आपले ते रथसप्तमीचे ते उपवास असतात ना सूर्याची बरोबर उपासना करतात ना ते बरोबर. तर ते 7 रथसप्तमी दिवसात सुरू पर्यंत होतं. करू शकतो. मी 12 दिवस घेतलं होतं. तुम्ही रथसप्तमी पर्यंतही करू शकता किंवा रथसप्तमीच्या त्या दिवशीही करू शकता 1 दिवस असंही आहे. तर त्यांनी संडे संडे सुद्धा जमत नसेल तर म्हणाले फक्त संडे संडे केलं तरी चालेल हो रविवारी. हो संडे टू संडे केलं तरी चालेल. माझी आई तसंच करते म्हणजे संडे टू संडे. तर असं आहे. आता आपण आजच्या विषयाकडे वळूया.
तर आज तुम्ही शक्यतो एक लिहिलं तर बरं होईल. आणि ऍब्सोल्युटली कंपल्सरी नाहीये. जर तुमच्याकडे कागद पेन नसेल तर आता तुम्ही मनातच संकल्प करा आणि तो नंतर लिहिला, काहीही हरकत नाही. इज ओके. आता तुम्ही फक्त मनात करा आणि नंतर लिहून घ्या. एक 2 मिनिटं देते. डोळे मिटून घ्या. कागद पेन आधी आधी डोळे मिटून घ्या. संपूर्ण लक्ष श्वासावर आहे. श्वास सहज येतोय जातोय. पोटापर्यंत श्वास घ्यायचा आहे आणि सावकाश सोडायचा. शरीराची जाणीव, सगळे विचार, उद्याचे, परवाचे, आज सकाळचे, कालचे, सगळे बाजूला ठेवायचे आणि स्वतःवर फोकस करायचंय. आपलं सगळं लक्ष स्वतःवर घेऊन घ्यायचंय. श्वासावर, शरीरावर. बी इन दिस मुवमेंट. आता तुम्ही जिथे बसले आहात तिथे तुमचं शरीर ग्राउंडेड, त्याची जाणीव. जणू काही सगळे विचारांचे ढग बाजूला सारून एक लख्ख सूर्यप्रकाश येतोय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की आता या क्षणी तुम्हाला काय हवंय, काय क्रिएट करायचंय, काय मॅनिफेस्ट करायचंय. आणि हे जसं तुम्हाला दिसलं आहे, जाणवलं आहे, लक्षात आलं आहे, तसं त्याचे काही व्हायब्रेशन्स तुम्ही इमॅजिन करू शकता. त्या वस्तूचे, त्या गोष्टीचे, किंवा तुमच्यातला बदल असेल तर तुम्ही तुमच्यात तो बदल केल्यानंतरचे व्हायब्रेशन्स हे तुम्ही इमॅजिन करू शकता. आणि आता सावकाश डोळे उघडून ही इच्छा, हे तुमचं क्रिएशन, मॅनिफेस्टेशन हे लिहून टाकायचं. जेवढं शॉर्ट असेल आणि स्पेसिफिक असेल तेवढं ते छान. आणि तुम्हाला अर्थातच प्रेझेंट परफेक्ट टेन्स झालेलं आहे अशा अर्थ लिहायचं, किंवा घडत आहे, माझ्यात हा बदल घडत आहे किंवा घडलेला आहे. जर तुमचं लिहून झालं असेल तर डोळे मिटून घ्या. तू नंतर लिहिलंस तरी चालेल ना आधी.
म्हणजे आमच्याकडे कागद पेन नाहीये त्यांना नंतर लिहायसाठी. तो आजचा विषय तुला थोडक्यात सांगते. ग्रेट. डोळे मिटून घेऊया. जाणीव श्वासावर. आजच्या न्यू मूनच्या निमित्ताने, अमावस्येच्या निमित्ताने आपण न्यू व्हर्जन ऑफ मी हे क्रिएट करणार आहे. क्रिएट करत आपण संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे. सगळे विचार निघून गेलेले आहेत. Inhale slowly, exhale slowly. आता नेहमीप्रमाणेच आपण आपल्या मास्टर्सना आवाहन करायचे. मास्टर्स आपले आवडते देवी देवता यांना आवाहन करायचे आणि त्यांना आपला संकल्प सांगायचा. त्यांच्याकडून भरभरून आशीर्वाद मिळतो. आशीर्वाद आपण घेतलेत श्वासाबरोबरच आपल्या संपूर्ण शरीरात पसरतात. सावकाश श्वास घ्यायचा, सावकाश सोडायचा. डीप ब्रीदिंग चालू आहे. या प्रत्येक श्वासाबरोबर, आत येणाऱ्या श्वासाबरोबर आपण खोल खोल जावं आपल्याच आतमध्ये. सगळ्या आजूबाजूच्या गोष्टींचा विसर पडलेला. आजूबाजूचे आवाज, जर काही डिस्कम्फर्ट असेल, डिस्टर्बन्स असेल, त्याचा कोणताही परिणाम आता तुमच्यावर होत नाहीये, कारण तुमचं सगळं लक्ष तुमच्या श्वासावर आहे. आणि प्रत्येक श्वासागणी, प्रत्येक आत येणाऱ्या श्वासागणी तुम्ही अजून आत आत जावा. सगळे विचार, सगळे इमोशन्स आता तरी निघून गेले, लेट गो केलेलं आहे. सगळं शरीर शिथिल झालेलं, मनानेच कुठे असलेला ताण काढून टाकायचा आणि संपूर्ण शरीर शिथिल करायचं. आणि आता आपल्या खोलवर असलेले पण आपल्याला नको असलेले विचार आपण सोडून द्यायचे. काही समज, गैरसमज असतील, काही बिलीफ असतील, विच आर नॉट सर्विंग एनिमोर, ते काढून टाकायचे. इनहेल आणि एक्झेल आउट विथ माउथ. जणू काही तुमच्या आत असलेले जे साठवलेलं आहे राग, हेट्रेड, जेलसी, सॅडनेस, एन्झायटी,
नाकाने श्वास घ्यायचा आहे आणि प्रत्येक बाहेर जाणारा श्वास तोंडाने सोडायचा आहे आणि त्या प्रत्येक बाहेर जाणाऱ्या श्वासाबरोबर हे सगळं काढून टाकायचं. जणू काही स्वतःला रिकाम करायचं. खूप काही होल्ड केलेलं आहे. Inhale and exhale with mouth. असा आवाज तुम्ही करू शकता. अशा आवाजाबरोबर अशा फोर्सने तुम्ही सगळं बाहेर काढून टाकू शकता. जे जे काही नको असेल आपण साठवलं, नको त्या गोष्टी, आठवणी, कितीतरी प्रसंग, एक प्रकारे ते आपल्याला बंधन बसले, आपल्या प्रगतीच्या आड येत, आपल्या विचारांमध्ये सतत असल्यामुळे आपण नवीन विचार करू शकत नाही. आणि आता आपण आज नवीन क्रिएशन करताना हे सगळं जुनं काढून टाकायचं. प्रत्येक उच्छ्वासा वाटे ते बाहेर टाकायचं. तोंडाने उच्छ्वास बाहेर टाकताना ते सगळं बाहेर निघून जात. आणि इमॅजिन करा की त्याला एक स्वरूप मिळालंय. उदाहरणार्थ वाफ बनून ते बाहेर जातं किंवा आग बनून बाहेर जातं किंवा अजून काही जे तुम्हाला वाटतंय. तुमच्या तोंडातून ते सगळं बाहेर जातं. जे जे तुमच्या शरीरात नको असलेलं आहे, दुःख, गिल्ट, हे सगळं बाहेर टाकायचं. राग विशेषतः, अनेक रिस्पॉन्सिबिलिटीज ओझं असेल, फिअर्स बघायचंय शरीरात कुठे आहे आणि प्रत्येक उच्छ्वासा वाटे ते बाहेर टाकायचं. अजून काही जाणीवा तुम्हाला शरीरात होऊ शकतात हे सगळं आठवताना, काही हरकत नाही. सो ओके, आपण क्लेन्झिंग करतोय एक प्रकारे. आपलं ते क्लेन्झिंग चालू ठेवायचं. काना कोपऱ्यातून शोधून काढून सगळं बाहेर टाकायचं. विच इज नॉट सर्विंग यू एनिमोर. नको असलेली माणसं ज्यांना आपण उगाच सहन करतो, नको असलेले विचार, नको असलेले बिलीफ विशेषतः. आणि आपण आता ज्या आपल्या इनर सेल्फशी कनेक्ट झालो आहोत ब्रेथने, त्या ब्रेथला सगळं माहितीये काय नकोय, काय हवंय. ब्रेथ इज वाईज इनफ टू थ्रो अवे which is not required. So just breath, trust your breath. आणि सगळं बाहेर काढून रिकाम व्हायचं. जणू काही आपण रिकामे होतो, नवीन क्रिएशन साठी जागा तयार करतो. खूप छान वाटतंय. आता नाकाने नॉर्मल ब्रीदिंग चालू ठेवायचं, डीप ब्रीदिंग. खोलवर गेलेल्या स्वतःची जाणीव होती. आपण किती नको असलेलं साठवून ठेवलं होतं आणि आता ते रिकाम केल्यावर अतिशय हलकं वाटतं. And now we are ready to make new changes within us. स्वतःला सांगायचं आहे, now I'm ready to receive all the things which I deserve, which I want. आपण आता स्वतःला त्याच्यासाठी तयार केलं. नवीन गोष्टींसाठी, ज्या आपल्याला हव्या आहेत त्या गोष्टींसाठी आपण जागा रिकामी केली, जणू जागा तयार केली आपल्यामध्ये. आता आपली जाणीव
आपल्या आज्ञा चक्रावर घेऊन यायचे. दोन्ही डोळ्यांच्या मध्ये असलेलं हे आज्ञा चक्र एक स्मॉल लाईट पॉइंट ऑफ लाईट दिसेल तिकडेही जाणीव घेऊन यायची. जशी आपण जाणीव आज्ञाचक्रावर घेऊन आलो तिकडे तुम्हाला काही सेन्सेशन जाणवू शकेल, कदाचित कदाचित नाही पण जाणवेल. इट इज ओके. कदाचित काही वलयाकार जाणवेल, काही व्हायब्रेशन जाणवतील किंवा नुसती उष्णता जाणवते, प्रकाश दिसेल, यापैकी काही होऊ शकतं किंवा काही नाही झालं तरी हरकत. फक्त जाणीव आपल्या आज्ञाचक्रावर आणि तिथूनच ही जाणीव आपण आपल्या सहस्रार चक्रावर घेऊन जातो. तिथून एक पर्पल कलरचा लाईटचा असा एक बीम आहे जे युनिव्हर्स मधून ब्रह्मांडामधून आलेला आहे आणि तो आपल्या सहस्रार चक्रामधून आज शिरतो. And as we have clear ourselves and make ourselves ready to receive all the things from universe. आता इमॅजिन की ते युनिवर्स कडून डाउनलोड होत आहे तुमच्या आतमध्ये. त्या जांभळ्या रंगाच्या बीम मधून तुमच्या आतमध्ये तुम्ही ते डाउनलोड करता, सगळं डाउनलोड करता. जे जे तुम्हाला हवंय ते सगळं मिळतं. बिकॉज अबंडन्स इज द नेचर ऑफ युनिवर्स आणि ते सगळं तुम्हाला मिळतं. आता जी इच्छा तुम्ही मनात धरली होती ती इमॅजिन करायची की ती इच्छा पूर्ण झालेली आहे. युनिव्हर्सने सगळे रिसोर्सेस तुम्हाला दिलेले आहेत, बहाल केले आणि ती इच्छा पूर्ण झालेली. आता पूर्ण झालीये म्हटल्यावर कसं आहे बरं फिलिंग? काय वाटतंय तुम्हाला? समाधान, आनंद, शांती, पीस हे सगळ्या शरीरामध्ये प्रत्येक सेल मध्ये तुम्ही फील करायचं. डोक्यापासून पायापर्यंत हे फिलिंग जाणवतंय, प्रत्येक सेल मध्ये जाणवतंय. I change myself to my highest potential. आपण आता ट्युनिंग केलं आहे युनिव्हर्सल एनर्जीला, जिथून सगळं काही आपल्याला मिळतंय. जी जी आपण इच्छा केली ती सगळी खरं झालेलं आहे. ते सगळं मॅनिफेस्ट झालेलं आहे. आनंद, समाधान आपल्या हृदय चक्रामध्ये जाणवतंय. आणि जेव्हा तुम्ही ती गोष्ट पूर्ण झालेली बघताय तर साहजिकच तुमच्या चेहऱ्यावर एक स्माइल आलेला असेल. त्याच्यातले काही डिटेल्सही तुम्ही ऑब्झर्व करा, इमॅजिन करा. ते झाल्यावर, इच्छा पूर्ण झाल्यावर काय काय घडतंय त्याचं डिटेलिंग तुम्ही करू शकता. म्हणजे जर तुम्ही गाडी घेण्याचं इच्छा असेल तुमची तर ती गाडी कुठच्या ब्रँडची आहे, कुठच्या रंगाची आहे आणि तुम्ही त्या ड्रायव्हिंग सीटवर तुम्ही बसलेले आहात. अशा प्रकारे तुमच्या इच्छेचे प्रत्येक डिटेल तुम्ही इमॅजिन करायचे. आणि हे जे तुम्हाला जाणवतंय ना, खूप आनंद, समाधान, हीच आहे न्यू एनर्जी. हीच आहे युनिव्हर्सल एनर्जी.
आता तुम्हाला जाणवेल की तुमचा श्वास अत्यंत सावकाश असं झालेला आहे. कदाचित तुम्हाला तुम्ही स्वतः एक प्रकाशमय झाल्यासारखं सुद्धा जाणवू शकता. हा सावकाश स्लो असा झालेला श्वास हे शांत आनंदमय असल्याचं फिलिंग, समाधान, हे तुमचं रिअल कोर फ्रिक्वेन्सी आहे जी युनिवर्सशी मॅच होती. पीसफुल, abundant, full of light, happiness. This is you in original form. So with this frequency of universe which is matching with you, आपण आता जी वस्तू किंवा जी न्यू व्हर्जन ऑफ मी हे जे आपण इमॅजिन केलेलं आहे त्याकडे आपण हळूहळू मनातल्या मनातच चालत चालत पुढे जायचंय. आय टेक माय फूट फॉरवर्ड टुवर्ड्स माय क्रिएशन किंवा टुवर्ड्स माय एनर्जी. ही आता तुमची नवीन एनर्जी आहे. ही तुम्ही क्रिएट केलेली तुमची इच्छा आहे त्याच्याकडे तुम्ही सावकाशपणे जात आहात असं इमॅजिन करायचं. युनिवर्सनी पूर्ण केलेली तुमची इच्छा आहे. आतून आतून आनंदी झालेले आहात. हॅपी फ्रॉम विदिन. आणि या अशा आनंदाच्याच अवस्थेत असताना काही क्षण अजून त्याचा अनुभव घ्यावा असं वाटत असेल त्याच्या अजून डिटेलिंग मध्ये तुम्ही जाऊ शकता. जस्ट बी देअर फॉर सम टाइम. Experience that peace, that happiness, that love, that abundance. Just experience it. तुम्हाला कदाचित त्याचं वर्णन नाही करता येणार शब्दामध्ये. वस्तूवर त्या क्रिएशन प्रकाश पडलेला आणि तो रिफ्लेक्ट होऊन तुमच्यामध्ये सामावतो. आणि हे सगळं करत असतानाच सावकाश जाणीव श्वासावर आणायची, शरीरावर आणायची आहे. सावकाश हातापायाची हालचाल करायची, मानेची हालचाल, दोन्ही हाताचे एकमेकावर घर्षण करून त्याची ऊर्जा डोळ्यांना द्यावी आणि तिकडेच काही क्षण हात ठेवून द्यावे. डोळ्याची उघडझाप करा सावकाश. पुन्हा डोळे बंद आणि ती संपूर्ण शरीरावरून पसरवली.
सावकाश जेव्हा तुम्हाला योग्य वाटेल तेव्हा डोळे उघडायला हवे. हरी ओम. डोळे उघडल्यावर पाणी पिऊन घ्या. आणि हा खाऊ नाही घेऊन जा मग. मी आता आणलंय बरं ते शेअर केलं की उरलेलं घेऊन द्यायला लागेल. काल मी कॅडबरीचं लावलेलं स्टेटसला, मला कोणतरी छान कॅडबरी देईल बघ सहज बोलले. मॅनिफेस्टेशन. कोण अनुभव शेअर करणार आहे? मी करू मला जायचं तुला जायचंय का? सलग झाले. रेकॉर्डिंग नंतर तुम्ही करू शकता. टाकेन झूम आपलं युट्यूब वर टाकेन ते तुम्ही करा. एक तिकडची मैत्रीण शेअर करते कारण तिला लवकर जायचंय, मग आपण ऑनलाईन असलेलं शेअरिंग घेऊया. बोल. तुझ्याकडे मैत्री तर मला होतीस ना, ते मला मध्ये जाणवलं, होते जाणवलं, इथे घडवडत होतं आणि थोडं ना डोकं होतं, ते सोडणं अशक्य होतं. उगाचच दडलेलं जाणवत आणि नंतर मी सांगितलं त्याच्यामध्ये सगळं ओपन झालं. छान म्हटलं सोडणं पटलं नसतं म्हणजे आपण पण तरी काहीतरी पार्ट सोडता आला का? म्हणजे खूप सोडता आला पण ते दुखायला लागलं होतं. नंतर दुखायला लागलं आणि इथे दुसऱ्यांचं फील झालं मला, इथे त्रास होतो नंतर छान वाटलं म्हणजे त्या वर्षांचं 25 चालेल. हा कोण शेअर करतोय? मी करते शेअर. हा बोल. खूप छान वाटलं. मी तू जे काय सांगत होतीस ते प्रत्येक गोष्ट इमॅजिन करू शकत होते मी. जरा घाम आला मला, म्हणजे सगळं जेव्हा मी बाहेर काढत होते म्हणा किंवा सोडत होते म्हणा, तेव्हा म्हणजे ओली झालेली मी, एवढा मला घाम आला. सगळं ते म्हणजे घामाच्या रूपात बाहेर रूपात ते बाहेर पडलं. नाही. आणि श्वासावाटे तोंडाने जेव्हा बाहेर काढताना काहीतरी इमॅजिन कर किंवा असं जेव्हा सांगितलं तेव्हा असं काळा धूर बाहेर पडतोय असं, म्हणजे सिगरेट काळा धूर तसं माझ्या असं मनात आलं होतं, फक्त मी ते बोलले नाही. पण मला ते असं जाणवलं की म्हणजे सिगरेट फुंकल्यानंतर पांढरा येतो, पण पांढरा नव्हता. आय कुड फील दॅट असं धूर असा बाहेर पडतोय किंवा असं. आणि त्याच्यानंतर खरंच खूप छान हलकं वाटलं, एकदम जाणवलं मला तो, म्हणजे असं एम्प्टीनेस म्हणा किंवा अगोदर. तेव्हा आपल्याला हे असं इन जनरल कधीतरी होतं ना, तेव्हा पण हे एक छोटीशी ऍक्टिव्हिटी म्हणून आपण केली ना, की आता समजा आपल्याला खूप असं टेन्शन आहे किंवा खूप असं स्ट्रेस आलाय किंवा आपण खूप एक्झॉस्ट झालोय, तर जस्ट असं 5 मिनिटं बसून असं एक्झेल केलं ना तोंडाने, म्हणजे असं शांत बसायचं, नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडायचा आणि इमॅजिन करायचं जे काही आपल्याला टेन्शन आलंय ते असं बाहेर टाकतोय आपण, तर त्याने पण असं छान वाटतं. आणि जसं असं फुगा म्हणा किंवा असं मोठं काहीतरी आतनं असं रिकामं झालं की कसं वाटतं, ते फिलिंग होतं. आणि नंतर मग चांगल्या गोष्टी म्हणजे जे मी आज संकल्प केलेला होता ते मी प्रत्येक गोष्ट असं मायन्यूट डिटेल्समध्ये मी विचार करू शकले की हे हे पहिली स्टेप आहे, हे होणार आहे, हे झाले आहे, होणार आहे नाही, मग हे मी करून कंप्लीट झालं, हे मी करून कंप्लीट झालं, असं एक एक ती स्टेप शेवटपर्यंत की हे मी जे काय ठरवलंय हे सगळं कंप्लीट झालं.
अशा ह्याने ते असं मी इमॅजिन करू शकले आणि खूप छान वाटतंय. ॲक्च्युली मला अजून एक दुसरी तुला एक हे सांगायचं होतं की म्हणजे जनरली मंजिरीताई जेव्हा असं ध्यान किंवा घेतात किंवा सारा किंवा असं कोणी दुसरं कोणी ध्यान घेतं, तेव्हा एक ना असं एक म्हणजे त्यांचं ज्ञान एवढं मोठं आहे म्हणा किंवा एकूणच वयाच्या हिशोबाने वगैरे ना असं खूप रिस्पेक्ट किंवा असं खूप असतं ते जेव्हा बरोबर. त्या सांगतात तेव्हा. पण तू जेव्हा ध्यान घेते किंवा तुझे ऑनलाईनवाले जे ध्यान बघतो ना किंवा मी करते जेव्हा, तेव्हा असं खूप फ्रेंडली हे खूप वाटतं. कारण थँक्यू. म्हणजे असं वय म्हणा किंवा याच्यामुळे आय डोंट नो समहाव ते वाईब्स जे असतात ना ते असे जास्त मैत्रीचे खूप जास्त येतात. असं नाही की रिस्पेक्ट नाहीये नाही, पण बरोबर आहे. खूप असू असं शकतो कारण की ज्ञानाच्या बाबतीत म्हणाल तर मंजिरीताईंच्या नखाचीही सर नाहीये, त्यामुळे ते होऊच शकतं. पण म्हणजे असं मला आत्ता ना असं करताना असं जाणवत होतं की म्हणजे किती असं जरी वेगळे पण असलं तरी पण केवढं असं फ्रेंडली आणि एकदम स्मूथली मेडिटेशन्स होतात तुझे एकूण असं. आणि टेक्निकल म्हणून मी कॉम्प्लिमेंट म्हणूनच त्यामुळे देते म्हणजे तू हा असा विचार म्हणजे करू नको पण म्हणजे त्यांच्याकडे एक रिस्पेक्ट आहे आणि तुझ्याकडे खूप असा ना घरोबा म्हणा किंवा असा असं नाही की त्यांच्याकडे घरोबा नाहीये पण तरी ते मला कित्येक दिवसांपासून हे सांगायचं होतं तुला पण ते राहून जात होतं सांगायचं हो, म्हटलं आणि पाहिजे. मुळात मी आज बऱ्याच दिवसांनी हो ऑनलाईन घेतलं. खूप दिवसांनी आपलं झालं. माझे बरोबर. बरेच हिलिंग आणि हे वगैरे चालू होते, हो तर आता नेमकं खूप त्यावेळेला वर्कशॉप काहीतरी चालू होते. व्हायचं. त्यामुळे राहून जातं. थँक्यू. अजून कोण सांगतंय एक्सपिरियन्स? एक मिनिट, तुम्हाला चालेल ना 5-10 मिनिट? हा. अजून कोणी सांगतंय? जर तुम्ही एक्सपिरियन्स शेअर केला तर इट इज अ पार्ट ऑफ ग्राउंडिंग, त्यामुळे मी आता एक्झिट होते मला जरा बाहेर हो जायचं. चालेल. बाय. आणि गोड खा काहीतरी. हो. न्यू क्रिएशन. येस. तिळगुळ आहेच आहे आता सध्या हो. अजून. आम्ही पण तिळगुळच खातोय. तुम्हाला सगळ्यांना तिळगुळ घ्या. हो. इमॅजिनरी तिळगुळ घ्या. हो, मिळाला, खरा खरा मिळाला. मॅनिफेस्ट केला. तुम्ही पाहिलं. एक्झॅक्टली. ओके. चला. अच्छा. बाय. नमस्कार. हा, नमस्कार. खूप छान वाटलं. हा, कॅमेरा ऑन आणि करता येईल ना? माझं असं डोक्यात नाही, थोडा रेंजचा प्रॉब्लेम येतोय म्हणून करत नाहीये. बर. हा, ठीक. मध्ये मध्ये माझं हे होतं त्याच्यामुळे ना मेडिटेशन मध्ये पण पूर्ण क्लोजिंग असं नाही मला करता आलं. तुम्ही जे म्हटलं ना चेहऱ्यावरती हास्य एक आहे, तर मला जे जे मी प्रसंग असं सोडत होते आणि माझं इमॅजिनेशन मी असं केलं होतं की मी मार्च मध्ये अयोध्येला जाणार आहे, तर मी अरे ते वा. श्रीरामाच्या चरणी सगळं अर्पण केलं. जे काही मला ज्या घटनांमधून मुक्त व्हायचंय, भीतीमुक्त व्हायचंय, असं जे आहे सगळं हे, तर मी ते इमॅजिन केलं आणि मला ते तसं दिसलं प्रत्यक्ष की मी करते मला, आणि माझ्या चेहऱ्यावर खरंच मला पण ते असं छान माझ्या चेहऱ्यावर स्माईल आलं. मला एक क्षण असं वाटलं अरे आपलं क्लोजिंग नीट नाही झालं का, पण मी ती शंका सोडून दिली. आपलं जे होतं डोक्यात ते प्रत्यक्ष झालेलं आहे आणि आपण म्हणजे तो हलकेपणा मला जाणवला. थँक्यू. थँक्यू. अजून कोणी सांगते? ओके, मग मी आता एंड करते मीटिंग. कोणी सांगणार आहे का अजून? बाय बाय.